Good evening, everyone. As we have started the recording of this class, please write your attendance. Please type your attendance in chat box. Meanwhile, I will present my screen. You have to let me know whether it is visible or not. Is the screen visible properly? Yes, thank you so much. Okay, so this is our 20th session and first class of the new year, right? So we'll move directly to the today's topics. In previous session we have learnt about use of can, could, right? And today we are going to learn use of may and might. Okay, we'll take small exercise on that. Then the regular pattern will continue. In that we will use, as we always see, 10 sentences and then conversation we will have. Okay, so let's start. This is our today's topic, use of may and might, and I will request somebody to read this and then I'll explain. Varsha madam, please read this. Use may or might. The modal verb may is used to ask, grant, or describe permission to politely offer to do something for someone, to express the possibility of something happening or occurring, or to express a wish or desire that something will be the case in the future. We can also use may as a rhetorical device to express or introduce an opinion about something. Okay. Thank you so much madam. बघा इथे सगळ्यांनी सब लोग ध्यान दीजिए. मे क्या है? जैसे हम लोगों ने क्या यूज किया था परमिशन मांगने के लिए या फिर पॉसिबिलिटी बताने के लिए, एबिलिटी बताने के लिए, राइट? तो वैसे ही मे और माइट जो है इट इज़ इन द सेम लाइन. जैसे कैन और कुड यूज़ किया था वैसे मे और माइट यूज़ करेंगे. ठीक है, बघा काय आहे, इट मे यूज टू आस्क, ग्रँट और डिस्क्राईब परमिशन. म्हणजे तुम्ही परमिशन मागण्यासाठी किंवा परमिशन देण्यासाठी मे वापरू शकता. टू पोलाइटली ऑफर टू डू समथिंग फॉर समवन. जर कोणाला तुम्हाला काही कोणाचं काम वगैरे करायचं असेल तर त्यांना काही विचारायचं असेल नम्रपणे तर तुम्ही मे वापरू शकता. आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत, त्याच्यामध्ये तुम्हाला ते खूप क्लिअर होईल. त्याच्यानंतर टू एक्सप्रेस द पॉसिबिलिटी ऑफ समथिंग हॅपनिंग ऑर ऑकरिंग. एखादी गोष्ट घडेल कदाचित, म्हणजे त्याची पॉसिबिलिटी, शक्यता हे दाखवण्यासाठी सुद्धा मेचा उपयोग केला जातो. ओके, फ्युचरमध्ये एखादी गोष्ट घडणार असेल तर त्याच्याबद्दल बोलताना आपण मेचा वापर करू शकतो. आणि काही कंडिशनल सेंटेन्सेसमध्ये पण मे वापरला जातो. ओके, जसं जे रेटॉरिकल डिव्हाइस म्हटलेलं आहे दॅट इज फॉर सम कंडिशनल सेंटेन्सेस. सो इथे फक्त त्याचं इंट्रोडक्शन आहे. इथे हे ॲक्च्युली चालू होतं की वेगवेगळ्या प्रकारे मेचा उपयोग कसा केला जातो. थिंग टॉपिक डिस्क्राईब पण करायचं आहे आणि त्याचे एक्झाम्पल्स पण वाचायचे आहेत. ओके, पाटील सर प्लीज स्विच ऑन युअर माईक अँड रीड दिस फॉर अस.
Asking or granting permission. May is very commonly used to express or ask for permission to do something. There are other ways to do this by using the models can or could, for instance. But may is considered the most polite and formally correct way to do so. May I borrow your pen, please? May we ask you some questions about this? Students, you may use calculator for exam. She may invite one or two friends, but no more than that. May I come in? May I say Hmm. something now? Hmm. Okay. ओके सर, थँक्यू सो मच. बघा, येस सर, थँक्यू सो मच. बघा, पहिला यूज आहे मेचा, आस्किंग और ग्रैंटिंग परमिशन. म्हणजे तुम्ही परवानगी मागण्यासाठी, आप परमिशन लेने के लिए और परमिशन देने के लिए मे का यूज कर सकते हो. ठीक है. जैसे अभी सर ने पढ़ा, मे इज व्हेरी कॉमनली यूज टू एक्सप्रेस और आस्क परमिशन टू डू समथिंग. काहीतरी करण्यासाठी तुम्हाला जर परवानगी हवी असेल तर आपण मे वापरू शकतो. ठीक आहे. जसं मी मगाशी पण सांगितलं, कॅन आणि कुड जसं वापरलं आपण, तसंच मे वापरू शकतो. ठीक आहे. सो इथे बघा, मे आय बॉरो युअर पेन प्लीज. मी तुझा पेन घेऊ शकतो का, म्हणजे तुम्ही परवानगी मागताय. ओके. मे बी आस्क यू सम क्वेश्चन्स अबाउट दिस. एखाद्या टॉपिकवर तुम्हाला कोणाला काही क्वेश्चन विचारायचे आहेत तर तुम्ही असा प्रश्न विचारू शकता. हम ऐसे पूछ सकते हैं, मे बी आस्क यू सम क्वेश्चंस अबाउट दिस. ठीक है. अभी ये हुआ, दोनों ऊपर वाले जो क्वेश्चन है वो आप परमिशन मांग रहे हो. अभी थर्ड सेंटेंस देखिए, स्टूडेंट्स यू मे यूज कैलकुलेटर फॉर एग्जाम. यहाँ पे परमिशन दी गई है. दी गई है म्हणजेच काय की विद्यार्थ्यांनो तुम्ही एक्झाममध्ये कॅल्क्युलेटर. फोर्थ सेंटेन्स बघा, इथे पण परमिशन दिलेली आहे. ओके. शी मे इन्व्हाइट वन और टू फ्रेंड्स बट नो मोर दॅन दॅट. ओके. म्हणजे इथे सांगितलंय की एक मुलगी आहे, ती फक्त एक किंवा दोन फ्रेंड्सलाच इन्व्हाइट करू शकते. काहीतरी फंक्शन असेल किंवा काही असेल, पार्टी असेल, त्याच्यापेक्षा जास्त नाही. म्हणजे हिला तिथे तिला रिस्ट्रिक्शन प्लस परमिशन मिळालेली आहे. तर ते सांगताना पण आपण मेचा वापर केला. त्याच्यानंतर तुम्ही रेग्युलरली वापरता आहे असे सेंटेन्सेस आहेत बघा. मे आय कम इन. आप स्कूल में हो, ऑफिस में हो, कहीं किसी के घर पे जा रहे हो, तो जनरली वी आस्क मे आय कम इन. ठीक आहे. मे आय से समथिंग नाउ. मी आता काही बोलू शकतो का, किंवा मी आता काही बोलू का. ठीक आहे. तर याच्यासाठी आपण मेचा वापर करतो. मैं अभी कुछ कह सकता हूँ, ये पूछने के लिए हम लोग मे यूज करते हैं. यहाँ पे लास्ट जो ऊपर वाला एक्सप्लेनेशन है उसमें लास्ट सेंटेंस देखिए, मे इज कंसिडर्ड द मोस्ट पोलाइट एंड फॉर्मली करेक्ट वे टू डू सो. मतलब हम परमिशन मांग रहे हैं, किसी से कुछ पूछ रहे हैं, तो मे जो है वो पोलाइट भी है और फॉर्मल भी है. म्हणजे तुम्ही अतिशय नम्रपणे आणि अगदी फॉर्मली. कॅन कसं होतं, कॅन खूप इन्फॉर्मल कॅज्युअल वे वापरलं जातं, म्हणजे आपण फ्रेंड्समध्ये वगैरे बोलतो तसं. बट तुम्ही ऑफिशियल लेवलला किंवा अनोळखी व्यक्तीशी बोलताना वगैरे जनरली मेचा वापर करू शकता. ओके. किंवा मोठ्या व्यक्तींशी बोलताना मेचा वापर करू शकता. अभी इसके आगे वाला. ठीक है. विल चेक. हाँ, नम्रता मॅडम होत्या ना, नमिता मॅडम वाचा है. प्लीज स्विच ऑन युअर माइक. Namita madam, can you hear me? Please switch on your mic.
सगळ्यांना आवाज येतोय का माझा? जरा चॅट बॉक्स मध्ये लिहा. आर यू एबल टू हिअर मी? ओके. ठीक आहे. नमिता मॅडम नंतर. प्रतिभा मॅडम माईक चालू करा. Pratibha madam, please read this. If you are not able to hear me, please type in the chat box. Okay. नंतर प्रतिभा मॅडमला माझा आवाज जात नाहीये, म्हणजे बाकी सगळ्यांना आवाज येतोय मॅडम, त्यामुळे मे बी इट इज युअर नेटवर्क प्रॉब्लेम. ओके. स्वाती मॅडम माईक चालू करा. रीड दिस वन. करते मॅडम. हां. मेकिंग अ पोलाइट ऑफर. Like we can use may to offer do something for someone else thought it is, दो आहे ते दो. though it is generally a more पोलाइट formal way of doing so. May ओके. I help you? May we be of assistance in any way? हां. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. बघा आपण वरती जे वाचलं, ओके, मगाशी सरांनी जे वाचलं त्याच्यामध्ये आपण परमिशन विचारण्यासाठी म्हणजे परवानगी घेण्यासाठी किंवा देण्यासाठी वापरत होतो मे. आता आपण मेकिंग अ पोलाइट ऑफर म्हणजे तुम्हाला कोणाला काही कोणाचं काम वगैरे करून द्यायचं असेल, ओके, त्यांना मदत करायची वगैरे असेल, तर त्यावेळी सुद्धा आपण मेचा वापर करू शकतो. इथे लिहिलंय बघा, लाईक कॅन, वी कॅन यूज मे टू ऑफर डू समथिंग फॉर समवन एल्स, म्हणजे कुठल्या तरी व्यक्तीसाठी, वेगळ्या व्यक्तीसाठी तुम्हाला काही त्यांचं काम करायचं असेल. जसं जनरली आपण बघतो की समजा तुम्ही रस्त्याने चाललेला आहात आणि एखादी वृद्ध व्यक्ती चाललेली आहे तुमच्या बाजूला, एखादे म्हातारे काका किंवा काकी चाललेले आहेत आणि त्यांच्याकडे खूप हेवी सामान आहे, तर तुम्ही विचारता की नाही, मे आय हेल्प यू, म्हणजे मी तुमची काही मदत करू शकतो का. ओके. जस्ट एक्झाम्पल. अशा बऱ्याचशा गोष्टी दिवसभरात आपल्यासोबत घडत असतात. त्यावेळी जर कोणाची अशी मदत करायची असेल तर तुम्ही मे आय हेल्प यू विचारू शकता. ओके. फक्त एक उदाहरण होतं. अशा बऱ्याचशे सिच्युएशन्स येतात ज्याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे क्वेश्चनिंग विचारू शकता, प्रश्न विचारू शकता. नंतर तोच प्रश्न अजून एका वेगळ्या पद्धतीने विचारलाय बघा, मे वी बी ऑफ असिस्टन्स इन एनी वे, म्हणजेच ह्याचाही साधा अर्थ असाच आहे, आम्ही तुमची काही मदत करू शकतो का. ठीक आहे. तुमच्या कामामध्ये आम्ही काही हातभार लावू शकतो का. ओके. नंतर नेक्स्ट आहे मीनाक्षी मॅडम, वाचा. Yes, ma'am. Expressing possibility. Another common use of may is to express to possibility that something will happen or occur in the near future, especially when that possibility is uncertain. She may agree with this plan. It may shower tonight. We may run into some problems that we didn't expect. I may be coming
I may be coming home for the winter break. ओके, थँक्यू सो मच मॅडम. बघा, नेक्स्ट यूज आहे मेचा एक्सप्रेसिंग पॉसिबिलिटी. ओके, एखादी गोष्ट शक्य होऊ शकते, म्हणजे असं घडू शकतं, असं जर बोलायचं असेल तेव्हा सुद्धा आपण मे वापरतो. पण इथे एक आणखीन महत्वाची गोष्ट दिली आहे बघा. इट इज यूज टू एक्सप्रेस द पॉसिबिलिटी दॅट समथिंग विल हॅपन ऑर ऑकर इन नियर फ्युचर. ओके, म्हणजे भविष्यात काहीतरी गोष्ट अशी एखादी घडू शकते, इस्पेशली वेन दॅट पॉसिबिलिटी इज अनसर्टन. पण फक्त शक्यता असू शकते, नक्की तसंच घडेल अशी काही गॅरंटी नाहीये, म्हणून तिथे अनसर्टनला बोल्ड केलंय मी. ओके, की ऐसे कुछ होगा ही, ऐसा श्युअरिटी नाहीये. ओके, खात्री नाहीये त्या गोष्टीची, पण असं घडू शकतं, म्हणून मग आपण मे वापरतो. जसं बघा, इथे पहिलं एक्झाम्पल आहे, शी मे ॲग्री विथ दिस प्लॅन. म्हणजे काहीतरी प्लॅन झालेला आहे आणि एखाद्या व्यक्तीबद्दल बोललं जाते की शी मे ॲग्री विथ दिस प्लॅन, म्हणजे ती या प्लॅनशी सहमत असेल. हमने जो प्लान किया है वो उसमें शामिल हो जाएगी, बट श्योर नहीं है वो लोग कि वो होगी ही, इसीलिए मे यूज किया है. ओके, सेकेंड है इट मे शावर टुनाइट. मतलब आज रात को बारिश हो सकती है. होगी क्या, श्युअर नाही आहे. ठीक आहे, गॅरंटी नाही आहे, कुठल्याच गोष्टीची खात्री नाही आहे. नंतर आहे वी मे रन टू सम प्रॉब्लेम्स दॅट वी डिडंट एक्सपेक्ट. म्हणजे काय, की आपण कुठल्या तरी अशा प्रॉब्लेम्समध्ये अडकू शकतो जे आपण एक्सपेक्ट, म्हणजे काय, ज्याची आपण काही अपेक्षाच केली नाहीये, अशा प्रॉब्लेम्समध्ये आपण अडकू शकतो. अडकूच असं नाही, पण अडकू शकतो. नेक्स्ट आहे आय मे बी कमिंग होम फॉर द विंटर ब्रेक. मी हिवाळ्याच्या सुट्टीसाठी घरी येऊ शकतो, पण परत इथे खात्री नाही. ओके, मतलब मैं जो सर्दी की छुट्टियां होंगी उसमें मैं घर आ सकता हूँ, लेकिन उसकी कुछ गारंटी नहीं है. ओके, तो ये जो है कि पॉसिबिलिटी है, लेकिन वो अनसर्टन पॉसिबिलिटी है. ओके, तो उस वक्त हम लोग मे यूज करते हैं. ओके, देन नेक्स्ट कौन पढ़ेगा, देखते हैं कौन है और क्लास में. प्रतिभा मॅडम, तुम्हाला आता आवाज येतोय का? येत असेल तर तुमचा माईक चालू करा आणि मग तुम्ही हे नेक्स्ट वाचून घ्या. येस मॅम. ओके ओके ओके, तुमचाही आवाज येतोय, सो यू कॅन रीड दिस नाव. Expressing wishes for the future may is also used in more formal language to express a wish or a desire that something will be the case in the future. May your all wishes come true. May you both have a long, happy life together. May you be safe in your journey home. We have had great success this year. May we continue to do so for years too. Years to come. Come. ओके, या, थँक्यू सो मच मॅडम. आता बघा सगळ्यांनी, एक्सप्रेसिंग विशेस फॉर द फ्युचर हे एक्झाम्पल वाचतानाच तुम्हाला आठवलं असेल की तुम्ही बर्थडे विशेस देता किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सणांना जेव्हा तुम्ही विशेस पाठवता, लिहून पाठवता, म्हणजे ग्रीटिंग्स वगैरे देतो आपण, त्यावेळी तुम्ही अशा प्रकारेच मेसेज लिहिता है ना. म्हणजे आपण हे वापरतच असतो, हम लोग इसको यूज करते ही रहते हैं, बट हम लोग उसको सोचते नहीं है जब लिखते हैं या मैसेज करते हैं कि ओके इसका ये यूज होता है. तो इसको कैसे यूज करते हैं वो दिया हुआ है, एक्सप्रेसिंग विशेस फॉर द फ्यूचर.
हम लोग फ्यूचर के लिए किसी को विश करते हैं तब हम लोग मे यूज करते हैं, ठीक है। मे इज ऑल्सो यूज इन मोर फॉर्मल लैंग्वेज टू एक्सप्रेस अ विश और डिजायर दैट समथिंग विल बी द केस इन द फ्यूचर। जैसे एग्जाम्पल्स दिए देखो, मे योर ऑल विशेस कम ट्रू, ठीक है। मतलब जैसे बर्थडे विश वगैरह करते हो तो आप लोग बोलते हो ना कि आपकी सब क्या बोलते हैं, आशा आकांक्षाएं जो भी है वो पूरी हो, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होत, ओके। तो हे मे वापरून बोलतो आपण। नंतर आहे मे यू बोथ हैव अ लॉन्ग हैप्पी लाइफ टुगेदर। अभी बोथ दोनों के लिए दिया है, तो शायद आफ्टर मैरिज के विषय से ये, या वेडिंग के विषय से, कि आप दोनों की लाइफ जो है वो अच्छी लंबी हो और हैप्पी मतलब खुश रहे आप। देन मे यू बी सेफ इन योर जर्नी होम, मतलब आप जो घर पे जा रहे हो या घर के लिए ट्रैवल करने वाले हो, वो आपकी जर्नी अच्छी हो, सेफ हो, सुरक्षित हो, ओके। आता इथे बघा, वी हॅव हॅड ग्रेट सक्सेस दिस इयर, म्हणजे या वर्षी आपल्याला खूप चांगलं यश मिळालेलं आहे। मे वी कंटिन्यू टू डू सो फॉर इयर्स टू कम, आणि पुढे जे वर्ष आपल्याकडे येणार आहेत त्याच्यामध्ये आपण अशीच प्रगती करत राहूया, ओके। म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या बिझनेसमध्ये सहकार्यांशी बोललेलं गेलेलं हे एक सेंटेंस आहे, ओके। क्या है कि हमने इस साल बहुत अच्छे से प्रोग्रेस की है, बहुत अच्छा यश मिला है हमें काम में, और अगले आने वाले सालों में भी हम ऐसे ही क्या बोलते हैं, हिंदी में वर्ड नहीं याद आ रहा है अभी, लेकिन ऐसा ही यश हमें मिलता रहे, ओके। तर हे लक्षात ठेवायचे की विशेष वगैरे देण्यासाठी पण आपण मे पासून सुरुवात करतो। देन आता हे झालं की मे कसा यूज करायचा आहे, ओके। परत एकदा जस्ट ग्लान्स करूया। आस्किंग और ग्रांटिंग परमिशन, मे आय कम इन, मे आय यूज युअर पेन वगैरे वगैरे। नंतर मेकिंग अ पोलाइट ऑफर, मे आय हेल्प यू, ओके। एक्सप्रेसिंग पॉसिबिलिटी, इट मे रेन टुडे, शी मे एग्री विथ दिस प्लॅन, आय मे मीट यू टुमारो, ओके, असं। एक्सप्रेसिंग विशेस, आपण जसं बघितलं की शुभकामनाएं वगैरे देणं आहे, शुभेच्छा द्यायच्या असतील आपल्याला तर मे ने सुरुवात करू शकतो। देन यूज ऑफ माइट, जसं आपण कॅन आणि कुड बघितलं होतं। कैन एबिलिटी दिखाता था और कुड क्या था, कुड कैन का पास्ट टेंस था। वैसे ही माइट जो है, माइट इज अ पास्ट टेंस ऑफ मे, ओके। तो अभी इसको मैं ही पढ़ लेती हूँ, चलो। माइट इज यूज्ड मोस्टली टू एक्सप्रेस पॉसिबिलिटी, ओके। माइट कशासाठी यूज केला जातोय, सेम जसं मे आपण यूज केलेला तसंच पॉसिबिलिटी। वी यूज माइट टू मेक सजेशन्स, आपण सजेशन किंवा और रिक्वेस्ट, ओके, सजेशन्स किंवा रिक्वेस्ट करण्यासाठी माइट वापरू शकतो। Although this is the more common in British English and could be seen as extremely formal. ब्रिटिश इंग्लिश मध्ये माइटचा उपयोग खूप जास्त प्रमाणात होतो, ओके। माइट इज ऑल्सो यूज्ड इन कंडिशनल सेंटेन्सेस। कंडिशनल सेंटेन्सेस म्हणजे मिश्र वाक्य वगैरे जे असतात त्याच्यामध्ये तुम्ही माइट वापरू शकता, ओके। आता इथे तेच वरती जे मी सांगितलं, पॉसिबिलिटी, सजेशन, रिक्वेस्ट और कंडिशनल सेंटेन्स, तर इथे मग 4 टाइप दिलेत बघा। म्हणजे वेगवेगळे एक्झाम्पल दिले। जसं पॉसिबिलिटीचं एक्झाम्पल आहे, युअर फोन माइट बी इन द किचन, म्हणजे तुझा फोन कदाचित किचन मध्ये असू शकतो, ओके। आपका फोन शायद किचन में हो सकता है। सजेशन, सजेशन म्हणजे काय, म्हणजे आपण एखादा सल्ला वगैरे देतो ना त्याला सजेशन। यू माइट वॉन्ट टू सजेस्ट दॅट टू द कमिटी, मतलब आता एखाद्या व्यक्तीला असं सांगितलं जात आहे, ऑफिशियल हे आहे, यू माइट वॉन्ट टू सजेस्ट दॅट टू द कमिटी, तुला कमिटीला कदाचित हे
सजेस्ट करावंसं वाटेल. ओके, कमिटीला हे सांगावंसं वाटेल. माइट आय आस्क अ क्वेश्चन, रिक्वेस्ट किया है. ओके, कि क्या मैं एक क्वेश्चन पूछ सकता हूँ. आता इथे तुम्ही म्हणाल की माइट का वापरलाय, मे का नाही वापरला. तर हे जे मी वर सांगितलं की ब्रिटिश इंग्लिशमध्ये माइटचा वापर खूप जास्त प्रमाणात केला जातो. त्यामुळे तुम्ही मे आय आस्क अ क्वेश्चन पण बोलू शकता आणि माइट आय आस्क अ क्वेश्चन पण बोलू शकता. बोथ आर सेम. ओके, कंडिशनल सेंटेन्स मध्ये बघा, जर तरची वाक्य असतात ना, आता इफचं वाक्य दिलंय बघा इथे. इफ आय डिडंट हॅव टू स्टडी आय माइट गो आउट. की मला जर अभ्यास करायचा नसता तर मी बाहेरच गेलो असतो. ओके, तर हे जर तरचं म्हणजे कंडिशनल सेंटेन्सेस मध्ये तुम्ही माइट वापरू शकता. आता मिक्स सेंटेन्सेस दिलेले आहेत इथे बघा. ही माइट हॅव फिनिश्ड इट. उसने वो खत्म कर दिया होगा. त्याने ते संपवलेलं असेल. आय माइट गो सी अ डॉक्टर. मी डॉक्टरला भेटायला गेलो असेल किंवा मी डॉक्टरला भेटायला जायला पाहिजे होतं. आय माइट नॉट कम दिस टाइम. मी यावेळी येऊ शकणार नाही किंवा मी यावेळी येणार नाही. इट माइट बी राईट. हे कदाचित बरोबर असेल, योग्य असेल. यू माइट हॅव लॉस्ट इट. तू हे म्हणजे तुझ्याकडनं हे हरवलं असतं. ठीक आहे, ये तुमसे खो सकता था. द स्टोअर माइट हॅव बीन क्लोज टुडे. स्टोअर किंवा जे दुकान आहे ते कदाचित आज बंद असेल. ओके, जो दुकान है या शॉप है, स्टोर है, वो शायद आज बंद होगी. तो ये है माइट का यूज. माइट फक्त एवढं लक्षात ठेवायचं, मेचा भूतकाळ आहे आणि जसा मेचा वापर केला जातो पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी, क्वेश्चन्स विचारण्यासाठी, तशाच प्रकारे तुम्ही माइटचा पण वापर करू शकता. ओके, आणि याचा एक छोटीशी एक्सरसाइज आहे. इथे माइट वर क्वेश्चन विचारलेले आहेत माइट यूज करून, आणि तुम्हाला आन्सर पण माइटनेच द्यायचं आहे. ठीक आहे, जसं आता पहिला क्वेश्चन आहे बघा, व्हॉट माइट यू डू आफ्टर क्लास. तुम्ही क्लास नंतर काय करत असाल. तर आन्सर पूर्ण वाक्यात द्यायचं आहे. आय माइट बी स्लीपिंग. ओके, किंवा आय माइट be completing my remaining household work. I might be cleaning utensils. Anything it could be. ओके, तर अशा प्रकारे मी क्वेश्चन विचारणार आहे आणि तुम्ही मला आन्सर द्यायचं आहे. ओके, प्रत्येकाने द्यायचं आहे. त्यामुळे पहिला क्वेश्चन सगळ्यांसाठीच आहे. व्हॉट माइट यू डू आफ्टर क्लास. तुम्ही क्लास नंतर काय करत असाल. तर मी एकेकाला विचारते. मी सांगितलं त्याप्रमाणेच आय माइटने सुरुवात करायची आणि मग तुम्ही जे करत असाल ते मला सांगायचं आहे. ओके, व्हॉट माइट यू डू आफ्टर क्लास. चला आपण एकेकाला विचारूया. मीनाक्षी मॅडम माईक चालू करा. मी या सिक्वेन्सने जाणार आहे. येस मॅम. या, व्हॉट माइट बी डुईंग. आवाज येतोय तुम्हाला. हो. हा, आपला आय क्वेश्चन माइट आहे. हा, बोला बोला बोला. आय माइट will go to bed. I might be. Will be I go to might bed. be going to bed. म्हणजे मी विल नाही वापरणार आपण, कारण आपण इथे मे आणि माइट वापरतोय. बरोबर आहे. सो आय माइट हा. बी गो टू बेड. व्हेरी गुड. आता सेकंड कोण आहे बघूया. वर्षा मॅडम माइक चालू करा. हॅलो मॅडम. सेम क्वेश्चनचा आन्सर द्यायचं तुम्हाला. आय माइट बी. व्हॉट माइट यू डू. या, आय माइट बी टेकिंग लंच. सॉरी, डिनर. डिनर. ओके, आय माइट बी टेकिंग डिनर. डिनर. ओके, गुड. ओके मॅडम.
नमिता मॅडमचा काहीतरी व्हॉइसचा प्रॉब्लेम आहे. प्रतिभा मॅडम माईक चालू करा. I might be go to bed. बोला. आय माइट बी. आता आपण बी वापरल्यानंतर गोईंग वापरायचं, ING फॉर्म वापरायचा. आणि जर तुम्ही फक्त माइट बोलत असाल तर आय माइट गो टू बेड, मग तिथे बी ची गरज नाही असं. ओके. Okay. स्वाती मॅडम माईक चालू करा. हो. बोला. दिसत नाहीये, एक मिनिट. नाही, मी क्वेश्चन दाखवलाच नाहीये. हो हो. व्हॉट माइट यू डू आफ्टर क्लास? तुम्ही क्लास नंतर काय करत असाल? आय माइट बी हम्म, गो टू हम्म. होमवर्क. डुईंग माय होमवर्क. तुम्ही हा. होमवर्क करत असाल, बरोबर आहे. हां, सो आय माइट बी डुईंग माय होमवर्क. ओके. पाटील सर, प्लीज स्विच ऑन युअर माइक. I might go to bed after class. सर आवाज कट झाला तुमचा, प्लीज परत बोला. I might go to bed after class. व्हेरी गुड सर, थँक्यू सो मच. आता व्हॉट टाइम माइट यू गेट आउट ऑफ बेड नेक्स्ट सॅटरडे? क्वेश्चन सगळ्यांनी समजून घ्या. व्हॉट टाइम माइट यू गेट आउट ऑफ बेड नेक्स्ट, किती वाजता उठले असाल, म्हणजे सकाळी किती वाजता उठलेले असाल असं विचारलं गेलं. कारण जनरली बऱ्याच ठिकाणी सॅटरडे संडे हॉलिडे असतो, आपल्याकडे सॅटरडे वर्किंग असतं, त्यामुळे त्या पद्धतीने क्वेश्चन विचारला गेलेला आहे. येस सर. हॅलो. तुम्हाला फक्त तुम्ही किती वाजता उठणार आहात ते टाइम सांगायचं आहे. मीनाक्षी मॅडम माईक चालू करा. Yes, ma'am. I might सेकंड. get. I might get out of bed at 6 a.m. next Saturday. ओके. किंवा सुरुवात आपण नेक्स्ट सॅटरडे. बरोबर आहे, बरोबर आहे तुमचं सेंटेन्स. आय माइट गेट 6 AM नेक्स्ट सॅटरडे, किंवा नेक्स्ट सॅटरडे आपण वाक्याच्या सुरुवातीला आपण वापरू शकतो. ओके. थँक्यू सो मच. आता थर्ड क्वेश्चन. आता मी क्वेश्चनची सिक्वेन्स बदलते. नलावडे मॅडम, थर्ड क्वेश्चन. वेअर माइट यू लिव्ह इन 10 years? म्हणजे पुढच्या 10 वर्षात तुम्ही कुठे राहत असाल? I might be live after 10 years in my native place. आय माइट बी. आता बी वापरल्यावर मी सांगितलं तुम्हाला ING वापरायचं आहे. ING. ओके. हा. किंवा आय माइट लिव्ह इन, इन 10 years आय माइट लिव्ह ॲट किंवा इन माय नेटिव्ह प्लेस. ओके, गुड. नंतर आहे व्हॉट यू डू नेक्स्ट वीकेंड. तुम्ही नेक्स्ट वीकेंडला काय करत असाल? प्रतिभा मॅडम, प्लीज स्विच ऑन युअर माईक. Next weekend, I might नंबर 4, व्हॉट माइट यू डू नेक्स्ट वीकेंड? next weekend I might be shopping. व्हेरी गुड. नेक्स्ट वीकेंड आय माइट बी शॉपिंग. थँक्यू मॅडम. नंतर आहे वेन माइट यू गेट अ न्यू जॉब. ओके. म्हणजे तुला नवीन जॉब कधी मिळणार आहे? आणि
आपला नेक्स्ट मेंबर आहे स्वाती मॅडम. स्वाती मॅडम माईक चालू करा. केला. हां. नंबर 5. वेन माइट यू गेट अ न्यू जॉब? I might yesterday get a new job. नाही. वेन माइट यू गेट अ न्यू जॉब म्हणजे तुम्हाला नवीन जॉब किंवा नवीन काम कधी मिळणार आहे, आपण पॉसिबिलिटी विचारतोय, म्हणजे ती फ्युचर मधली आली, मग त्याचा येस्टरडेशी काहीच संबंध नाहीये. कधी मिळणार आहे असं विचारलंय, मग आपण काय बोलू शकतो? नेक्स्ट मंथ, नेक्स्ट इयर, इन 10 days, इन 15 days. ओके. हा. प्रश्न कळला मॅडम हो. तुम्हाला? I might ओके, थँक्यू. देन नेक्स्ट आहे ओके मॅडम, माईक बंद करा तुमचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे वेन माइट यू गेट मॅरिड? ओके, वेन माइट यू गेट मॅरिड म्हणजे तू कधी लग्न करणार आहेस वगैरे विचारतो ना आपण. तर वेन माइट यू गेट मॅरिड, सो आय माइट गेट मॅरिड नेक्स्ट इयर असं बोलू शकतो, किंवा आफ्टर 2 years. तुम्हाला फक्त इथे व्हेन विचारल्यावर हे लक्षात ठेवायचं आहे, आपण WH क्वेश्चन शिकलेलो आहोत. व्हेन मतलब कब, कधी. ओके. व्हॉट म्हणजे काय, वेअर म्हणजे कुठे. हे सगळं मिक्स्ड अप एकमेकांसोबतच येणार आहे, आणि आपण जे पार्ट मध्ये शिकलोय ते नेहमी जोडून वापरायचं आहे. ओके. 7th आहे व्हॉट माइट यू ड्रीम अबाउट टू नाईट? इथे विचारलंय की तू आज रात्री कसलं स्वप्न बघणार आहेस. ओके. मग आता ते पण प्रत्येकाचं स्वतःचं ओपिनियन काही असू शकतं. नेक्स्ट आहे नंबर 8. हाऊ मच मनी माइट यू स्पेंड नेक्स्ट वीक? तू पुढच्या आठवड्यात किती पैसे खर्च करणार आहेस? हे पण तुम्ही काही बोलू शकता. आय माइट स्पेंड 500 रुपीज, आय माइट स्पेंड 1000 रुपीज, आय माइट स्पेंड 200 रुपीज, एनिथिंग. ओके. फक्त क्वेश्चन लक्षात ठेवायचा आहे, कशावरनं विचारलेला आहे, आणि त्यानुसार आपल्याला आन्सर द्यायचा. आणि वाक्यात माईटने क्वेश्चन विचारले तर आपल्याला आन्सर देताना पण आपल्या सेंटेन्समध्ये माईट असणं गरजेचं आहे. ओके. आता आपण जाऊया, नेक्स्ट पार्ट आहे आपला सेंटेन्सेस इन डेली यूज पार्ट 4. ओके. म्हणजे आपण आतापर्यंत जे चालू केलेले आहेत जनरली सेंटेन्सेस, आपण असे बरेचसे सेंटेन्सेस वापरतो, मग इंग्लिशमध्ये त्यांना काय बोललं जातं. ओके. तर ते सेंटेन्सेस आपण आज बघणार आहोत. आज मी घेतो. आता मी पहिल्यांदा इंग्लिश वर्ड घेतलेत, मग त्याचं हिंदी ट्रान्सलेशन आणि मराठी ट्रान्सलेशन केलंय. ओके. तर बघूया आजचे 10 सेंटेन्सेस काय आहेत. टचवुड. आपने ये सेंटेंसेस सुने होंगे कि कई लोगों ने यूज भी किए होंगे, कहीं पे पढ़े होंगे, आप सीरियल्स या मूवीज देखते हो उसमें सुने होंगे. ओके. तो ये क्या है और ये कब यूज करने हैं ये हम लोग अभी पढ़ेंगे. जसं आहे आता पहिलं सेंटेन्स आहे टचवुड. टचवुड मतलब हिंदी में बोलते हैं कहीं नजर ना लगे. ठीक आहे. मराठीत नजर नको लागू दे. म्हणजे एखादं काहीतरी तुम्ही एखाद्याबद्दल काहीतरी चांगलं बोलताय आणि मग बोलता ना की अरे खूप छान आहे, चांगलं आहे, नजर नको लागू दे, त्यावेळी इंग्लिशमध्ये जी टर्म वापरली जाते किंवा फॉर्म शॉर्ट सेंटेन्स जे वापरलं जातं त्याला म्हणतात टचवुड. ओके. नंतर वॉच आउट सेकंड आहे. वॉच आउट, देख के, संभल के. मराठीमध्ये आपण बोलतो अरे जरा सांभाळून. ओके. दॅट इज वॉच आउट. म्हणजे समजा कोणी लहान मुलगा, सिच्युएशन घेऊया, फक्त एक्झाम्पल सांगते मी. एखादा लहान मुलगा खूप जोरात धावत धावत आला आणि मध्ये काहीतरी अडथळा आहे, तर तुम्ही बोलता की नाही अरे जरा सांभाळून, जरा बघ. ओके. तर दॅट इज ॲट दॅट टाइम यू कॅन से वॉच आउट. म्हणजे पुढे काहीतरी प्रॉब्लेम आहे, लक्ष दे. देख के, संभल के, वॉच आउट. ओके. नेक्स्ट सेंटेन्स आहे कम वॉट मे. ओके.
म्हणजे हिंदी में बोला जाता है अब चाहे जो हो, मराठीमध्ये आता जे होईल ते होईल. ओके, म्हणजे तुम्ही काहीतरी करायला गेलात आणि आता तुम्ही काही विचार केला नाही त्या गोष्टीवर आधी आणि मग त्याच्यानंतर बोलता की नाही बघू व्हॉट मे. नंतर आहे नेक्स्ट सेंटेन्स आहे हिंदी में बोला जाता क्या मुसीबत है, मराठीत बोलतो ना आपण अरे काय त्रास आहे हा. ओके, तर ते आहे व्हॉट अ बॉदर. देन व्हॉट नॉनसेन्स, हिंदी में बोला जाता है उसको क्या बकवास है, मराठीमध्ये आपण बोलतो काय मूर्खपणा आहे. अरे काहीतरी मला वाटते की लोकसारखे वागतायत. त्यावेळी इंग्लिशमध्ये व्हॉट नॉनसेन्स किंवा कोणीतरी काहीतरी विचित्र बोलतोय, काहीतरी मूर्खपणा करतोय, त्यावेळी तुम्ही व्हॉट नॉनसेन्स असं बोलू शकता. 36 म्हणजे इज इट. ओके, इज इट हिंदीमध्ये बोलावं क्या सच, आणि मराठीमध्ये आपण बोलतो खरंच. कोणीतरी काहीतरी सांगितलं तर विचारतो की नाही अरे खरंच असं झालं, अच्छा असं बोलतो आपण, त्याला इंग्लिशमध्ये आपण इज इट असं विचारू शकतो. नंतर नेक्स्ट 37 आहे हाव डिस्कस्टिंग, हिंदीमध्ये दिलंय छी आणि मराठीमध्ये आपण बोलतो शी, किती किती किळसवाणा आहे, किती खराब आहे. तर दॅट इज हाव डिस्कस्टिंग. त्याच्यामध्ये एखाद्याचं बोलणं असू शकतं, एखादी तुमच्या समोर काहीतरी विचित्र किंवा खराब एखादी गोष्ट असू शकते. ओके, तर त्याला तुम्ही हाव डिस्कस्टिंग असं म्हणू शकता. नॉट द लिस्ट, हिंदी में बोला है थोडा भी नाही, मराठीत बोलणार आपण थोडं देखील नाही. ओके, म्हणजे एखादी गोष्ट अजिबात नकोपेक्षा थोडीही काहीही चालणार नाही, दॅट इज कॉल्ड नॉट द लिस्ट. 39th आहे येस बाय ऑल मीन्स, हिंदी में बोला जाता है हाँ हाँ जरूर, आणि मराठीमध्ये आपण बोलतो त्याला हो नक्कीच. ओके, म्हणजे एखाद्याने विचारलं तुम्हाला की अरे माझं एवढं काम करशील का, तर आपण बोलतो ना अरे हो नक्की करेन. तर त्याला तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणजे तुम्हाला असं विचारलं गेलं की विल यू प्लीज डू दिस फॉर मी, तर तुम्ही त्याला रिप्लाय देणार येस बाय ऑल मीन्स, म्हणजे हो मी नक्कीच हे सगळं करेन. ओके, आणि लास्ट सेंटेन्स आहे तुमचं लेट इट बी, चलो जाने दो, हिंदी में बोला जाता है जाने दो, आणि मराठीत आपण बोलतो जाऊ दे. ठीक आहे, राहू दे जाऊ दे काही फरक पडत नाही, त्याला म्हणतो आपण लेट इट बी. ओके, आता मी तुम्हाला एक होमवर्क दिला होता काल काल की आज, तर तो होमवर्क होता की तुम्हाला कन्व्हर्सेशन म्हणजे डायलॉग रायटिंग करायचं होतं शॉपकीपर मध्ये आणि कस्टमर मध्ये, आणि मी सिच्युएशन दिली होती तुम्हाला की बाईंग अ गिफ्ट और प्रेझेंट. ओके, तर ते कन्व्हर्सेशन जे आहे ते आपण आज इथे बघूयात. आणि ह्या कन्व्हर्सेशन मध्ये काय आहे, एक शॉपकीपर, दोन व्यक्ती आहेत, एक शॉपकीपर आहे, कस्टमर आहे. कस्टमर शॉप मध्ये गेलेला आहे अँड दॅट कस्टमर वॉन्ट्स टू बाय अ प्रेझेंट फॉर समबडी, म्हणजे कोणाला तरी गिफ्ट द्यायचं आहे आणि ते गिफ्ट घेण्यासाठी कस्टमर त्या दुकानात गेलाय आणि मग तिथे शॉपकीपर आणि कस्टमर मध्ये काय बोलणं झालंय ते हे कन्व्हर्सेशन आहे. ते कन्व्हर्सेशन मी एका वेगळ्या स्लाइडवर लिहिलेलं आहे, ते आपण इथे बघूया. ओके, कन्व्हर्सेशनचं नाव आहे बाईंग अ प्रेझेंट. S stands for shopkeeper and C stands for the customer. ओके, तो इथे डायलॉग्स दिलेले आहेत, आपण सुरुवात करूया. बघूया आपण कोण कोण आहेत. चला, ज्या वरून सुरू झाल्यात तसेच सिक्वेन्सिंग घेऊया आपण. मीनाक्षी मॅडम आणि वर्षा मॅडम माईक चालू करा. तुमच्यापैकी मीनाक्षी मॅडम पहिला सुरू करतील शॉपकीपर आणि वर्षा मॅडम विल ऍक्ट ॲज अ कस्टमर, आणि झाल्यानंतर लगेच इंटरचेंज पण करायचंय. ओके, Okay. चलो स्टार्ट. Yes, ma'am. May I help you, ma'am? Yes, I want a good watch for
gifting? Ladies or gents, A lady's watch, please. please have a look at this showcase. You can see all kind of ladies watches. Thank you. Will you please show me that fourth one? Of course, that's our job. Here it is. How nice. How much is it for? It's for rupees 2000 only. That's too much. Not at all, ma'am. It's a genuine switch watch. It's too expensive. I want the cheaper one. Don't you have one? Why not? Please look at this side. Very nice. What make are all these? These are Japanese. How much is that third one for? All these in this row have the same price. Rupees 800 only. Oh, that's very good. Please pack this one. Madam, would you like to by card or cash? By card. Here it is. It's done, ma'am. Here is your bill. Thank you so much. My pleasure, ma'am. Please visit again. ओके व्हेरी गुड. आता तुम्ही इंटरचेंज करायचंय. वर्षा मॅडम स्टार्ट. May I help you, madam? Yes, I want a good watch for gifting. Ladies or gents? A lady's watch, please. Please have a look at this showcase. You can see all kinds of ladies watches. Thank you. Will you please show me that fourth one? Of course, that's our job. Here it is. How nice. How much is it for? It's for rupees 200, 2000 only. That's too much. Not at all, ma'am. It's a genuine Swiss watch. It too expensive. I want the cheaper one. You have one. Why not? Please look at this side. Very nice. Are all these? These are Japanese. How much is that third one for? All these in this row have the same price. Rupees 800 only. Oh, that's very good. Please pack this one Madam, would you like to pay by card or cash? by card. It is. It's done, madam. Here is your bill. Thank you so. Thank you so much. My pleasure, madam. Please visit again. Very good, both of you. Thank you so much. Now we will change the partners. We'll see who are next. Namita madam's, she has some mic problem maybe. Pratibha madam and Swati madam. हाँ मैडम. Swati madam, you can start.
May I help you? May I help you, madam? Yes, I want a good watch for gifting. Ladies or gents, A lady's watch, please. please have a look at this showcase. You can see all kids of ladies watches. Thank you. Will you please show me that fourth one? Of काइंड एक मिनट हाँ स्वाति मैडम. हाँ हाँ मैडम. हाँ, यू कॅन सी ऑल काइंड्स आहे ते काइंड्स. यू कॅन सी ऑल काइंड्स ऑफ लेडीज वॉचेस. KINDS इज कॉल्ड काइंड्स. काइंड्स म्हणजे प्रकार. तुम्ही सगळ्या प्रकारचे लेडीज वॉचेस इथे बघू शकता हाँ. असं. ओके. You किंग्स can नाही see बोलायचं, all काइंड्स kind. बोलायचंय. हाँ ओके. kind. हो हो. Of ladies watches. Thank you. Will you please show me that fourth one? Of course, that's our job. Here it is. How nice. How much is it for? स्वाती मैडम. हाँ. It's for rupees 2000 only. That's too much. Not at all, madam. It's a genuine Swiss watch. It's too expensive. I want the cheaper one. Don't you have one? Why not? Please look at this side. Very nice. What make are all these? These are Japanese. जॅपनीज. Japanese. How much is the third one for? All these in this row have the रो. same price. Rupees 800 only. Oh, that's very good. Please pack this one. Madam, would you like to pay by card or cash? By card. Here it is. It's done, madam. Here is your bill. Thank you so much. My pleasure, madam. Please visit again. व्हेरी गुड. आता एक्सचेंज करा. May I help you, ma'am? Yes, I want a good watch for gifting. Ladies or gents? A lady's watch, please. Please have a look at this showcase. You can see all kinds of ladies' watches. Thank you. Will you please show me that fourth one? Of course, that's our job. Here it is. How nice. How much is it for? It's for rupees 2000 only. That's too much. Not at all, ma'am. It's a genuine Swiss watch. जेन्युइन. It's It's a it's genuine Swiss watch. it's too expensive. I want the chap cheaper one. चीपर. Don't you have one? Why not? Please look at this side. Very nice. What make are all these? These are Japanese. How much is that third one for? All these in this row have the same price, rupees 800 only. Oh,
That's very good. Please pack this one. मॅम पुढचं दिसत नाहीये. सॉरी. All these आता हो दिसतंय हो का? all these in this row have the same price, rupees 800 only. Oh, that's very good. Please pack this one. Ma'am, would you like to pay by card or cash? By card. Here it is. It's done, ma'am. Here is your bill. Thank you so much. My pleasure, ma'am. Please visit again. ओके, व्हेरी गुड. थँक्यू सो मच. आता पाटील सर राहिलेत आणि पाटील सरांसोबत वर्षा मॅडम प्लीज स्विच ऑन युअर माईक. एकदा परत आपण रिवाइज करूया. पाटील सर, यू कॅन स्टार्ट ॲट दिस टाइम. Okay. May I help you, madam? Yes, I want a good watch for gifting. Ladies or gents? A lady's watch, please. Please have a look at this showcase. You can see all kinds of ladies watches. Thank you. Will you please show me that fourth one? Of course, that's our job. Here it is. How nice. How much is it for? It's for rupees 2000 only. That's too much. That's too much. Not at all, madam. It's genuine Swiss watch. It's too expensive. I want the cheaper one. Don't you have one? Why not? Please look at this side. Very nice. What make are all these? These are Japanese. How much is that third one for? All these in this row have the same price. Rupees 800 only. Oh, that's very good. Please pack this one. Madam, would you like to pay by card or cash? By card. Here it is. It's done, madam. Here is your bill. Thank you so much. My pleasure, madam. Please visit again. ओके, आता चेंज करा. वर्षा मॅडम तुम्ही स्टार्ट करा. May I help you, sir? Yes, I want a good watch for gifting. Ladies or gents, A ladies watch, please. please have a look at this showcase. You can see all kinds of ladies' watches. Thank you. Will you please show me that fourth one? Of course, that's our job. Here it is. How nice. How much is it for? It's for rupees 2000 only. That's too much. Not at all, sir. It's a genuine Swiss watch. It's too expensive. I want the cheaper one. Don't you have one? Why not? Please look at this side. Very nice. What make are all these? These are Japanese. How much is that third one for? All these in this row have the same price. Rupees 800 only. Oh, that's very good. Please pack this one. Sir, would you like to pay by card or cash? By card. Here it is. It's done, sir. It's sorry. एक minute. It's done, sir. Here is your bill. Thank you so much. My pleasure, sir. Please visit again. ओके, थँक्यू सो मच बोथ ऑफ यू. ओके, बघा कन्व्हर्सेशन जे आहे इथे मी सिच्युएशन देते आणि तुम्हाला डायलॉग्स पण देते की दिलेल्या सिच्युएशनमध्ये दोन व्यक्ती कसं बोलणार आहेत किंवा काय बोलणार आहेत. ओके, नेक्स्ट लेक्चर पासून किंवा त्याच्या पुढच्या लेक्चर पासून आपण असं करणार आहोत की तुम्हाला काही डायलॉग दिले जातील आणि काही डायलॉग तुम्ही स्वतः बोलायचे आहेत. कारण आपण जी प्रॅक्टिस तुम्हाला दिली जाते की तुम्ही घरी हे करा ते करा, ते तुम्हाला स्वतःहून बोलता आलं पाहिजे. तुम्हाला दिलेल्या सिच्युएशनला
एक्झॅक्टली काय बोलायचं आहे, आता कुठलं वाक्य बोललं गेलं पाहिजे ते तुमच्याकडनं आलं पाहिजे. त्यामुळे हे एक प्रकारे रेडीमेड होतं. फक्त रेडीमेड ह्यासाठी दिलं जातं की तुम्हाला आयडिया यावी काय आणि कधी आणि कसं बोलायचं आहे. ओके, नेक्स्ट टाइम पासून आपण काय करणार आहोत, अर्धे अर्धे डायलॉग दिले जातील आणि तुम्हाला कंप्लीट करायला सांगितले जातील. ओके, तर ते लक्षात ठेवायचं आहे आणि अभ्यास कंटिन्यू ठेवायचा आहे. तुम्ही जरी होमवर्क ग्रुपवर टाकत नसाल तरी आय होप की तुम्ही घरी करत असाल. तुमचं प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवा. ओके, आणि काही डाऊट असतील तर तुम्ही मला ग्रुपवर जर टाकायचे नसतील तर तुम्ही तुमचे डाऊट मला पर्सनली माझ्या नंबरवर पण पाठवू शकता व्हॉट्सअपने. देर इज नो प्रॉब्लेम ॲट ऑल. ओके, सो ऑलरेडी 10 वाजलेले आहेत. वी विल स्टॉप हिअर. And it was the last slide of our today's session conversation. Thank you so much. Bye everyone, you can leave the meeting. Take care. Good night. Bye. Good night, ma'am. Bye bye. Bye everyone. Good night. Take care. Bye bye.